माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवतीर्थ मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये सहकार बचाव पॅनलचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। नेमकं काय कारण आहे हे आपण काकांना विचारूयात। रंजन काका, काय नेमकं कार्यकर्ते आले सगळे इकडे, काय भानगड आहे? कार्यकर्ते सगळे इकडे जमा या ठिकाणी मटेरियल सगळं आलेलं तुम्ही बघितलंय बरं का? मटेरियल आलेलं तुम्ही बघितलंय आणि त्या पद्धतीनं हे मटेरियल उचलून तिकडे न्यायची काही कारण नाही, जागा बदलायची काही कारण नाही। सुस्थितीतला हॉल आहे, सुस्थितीतला हॉल असताना विनाकारण काहीतरी दबाव टाकून चुकीचं कामकाज चालू केलेले आणि पायाखालची वाळू घसरली किशन साहेबाची, जनतेनं दाखवून दिले ते आम्ही तुमच्यावर नाही। मतमोजणीचं केंद्र बदलण्याचं नेमकं काय कारण आहे? हेच कारण आहे ना, अधिकाऱ्यांना एस्टिमेट कमी जास्त करायला सांगितली, तिकडे 13 लाख आणि इथं 13 लाख आणि तिकडे 5 लाख। तुम्ही दोन्ही हॉल बघितलेले, हा सुरक्षित हॉल आहे का नाही? म्हणजे विनाकारण काहीतरी कारण काढायचं आणि हे करायचं। मगाशी मी सांगितलं, पण 24 तारखेला ह्यांनी बुकिंग केले, ते बुकिंग काल भरलेले पैसे दाखवले। माझे पाहुणे रामभाऊ सस्ते, त्यांच्या नातीचं लग्न वैष्णवी धनंजय सस्ते, या मुलीचं लग्न 13 डिसेंबर 21 मध्ये झालेलं आहे। तिला मुलबाळ आहे। काय प्रकारे ज्या मुलीचं लग्न झालंय त्याचं परवा लग्न धरलंय, परत बरेच धरलंय दुसऱ्यांदा हे लग्न कशासाठी? अजितराव, आपल्यात संस्कृती नाही। मुलीचं लग्न आधी झाले, मुलबाळ आहे, परत लग्न लावाय निघाला, काय चाललंय? काय भूमिका आहे तुमची आता? नेमकं काय आमच्या मागणी राहील देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, अशा प्रकारचं गलथान कारभार तुमच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करून करणार असेल कोण तर ते बरोबर नाही। त्यांना वेळीच सूचना द्या, नाही तर उभ्या महाराष्ट्रात गृह खात्याचे बिघाड केल्याशिवाय हे उपमुख्यमंत्री थांबणार नाहीत। तेव्हा महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडेल, योग्य तो आदेश आपण संबंधितांना करावा। खूप खूप धन्यवाद। ते रंजन काका, त्यांनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्र्यांना योग्य सूचना द्याव्यात आणि इथलं गृह खात्याच्या मार्फत जे काही हस्तक्षेप होत आहे गृह खात्यामध्ये ते आपल्याला रोखता येईल। कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती।